5 डिसेंबर 2024 ला राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं असलं तरी 5 डिसेंबरला केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार या तिघांनीच शपथ घेतली आहे। अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार बाकी आहे। मंत्रिमंडळातील सर्वात आकर्षक आणि सर्वात हवंहवसं वाटणारं पद म्हणजे गृहमंत्रालय। गृहमंत्री पदावरून सत्ता स्थापनेच्या आधीच बराच वाद झाला होता। एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री पद मिळवण्यासाठी हट्ट धरला होता अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती आणि आता शपथविधी पार पडल्यावर एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यावर गृहमंत्री पदाबाबतची नेमकी महायुतीची भूमिका काय याविषयी पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत भाष्य केले। देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, आपण पाहत आहात लोकसत्तालय। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद बहुमत मिळालं। गुरुवारी 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। सध्या सर्व खाती ही एकट्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहेत। दुसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गृहमंत्री पदासाठी रस्सीखेच चालू आहे। या पदामुळेच शिंदेंचं नाराजी नाट्य देखील पाहायला मिळालं होतं। तसंच त्यांनी सरकारमध्ये सहभागी न होण्याची भूमिका सुद्धा याच पदावरून घेतली अशी ही मध्यंतरी चर्चा होती। भाजपा पक्षश्रेष्ठी व शिवसेनेच्या शिंदे आमदारांच्या दबावामुळे शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं असलं तरी गृहमंत्री पदाबाबतचा तिढा अद्याप सुटलेला नाही। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारत सरकारमध्ये सहभागी झाले। मागील 10 पैकी 7.5 वर्ष गृहमंत्री पद हे देवेंद्र फडणवीसांकडेच आहे आणि आता सुद्धा ते या पदावरील दावा सोडण्याची शक्यता कमीच आहे। दरम्यान गृहमंत्री पदाबाबत देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी एकदाही जाहीरपणे भाष्य केलं नव्हतं। मात्र आज तक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे। महायुतीच्या नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री पद मागितलंय का असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला होता, ज्यावर ते म्हणाले की नाही, त्यांनी असं कुठलंही मंत्रीपद मागितलेलं नाही। त्यांनी फक्त 3 ते 4 खात्यांवर चर्चा व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे। त्यामुळे आम्ही त्यावर चर्चा करून मगच निर्णय घेऊ की तुमची गेल्या 10 वर्षांमधील कामाची पद्धत पाहता गृहमंत्री पद तुम्ही स्वतःकडेच ठेवता असं पाहायला मिळालंय। तुम्ही उपमुख्यमंत्री असताना देखील गृहमंत्री पद तुमच्याकडेच होतं, त्यामुळे तुम्ही गृहमंत्री पद सोडणार नाही असंही म्हटलं जातंय। याबद्दल तुम्ही काय सांगाल? यावर फडणवीस म्हणाले, तसं बघायला गेलं तर गृहमंत्री पद आमच्याकडेच राहिलं पाहिजे असं मला वाटतं, परंतु तसा काही हट्ट नाही। आजवर हे खातं आमच्याकडे राहिलंय। आम्ही तिघेही आता एकत्रच आहोत। गृहमंत्री पद सांभाळत असताना केंद्र सरकारशी, केंद्रीय गृह मंत्रालयाशी समन्वय ठेवावा लागतो। या राज्यात नक्षलवादाची समस्या आहे। मुंबईसारखं मोठं शहर सांभाळायचंय। ही शहराची परिस्थिती खूप नाजूकपणे हाताळावी लागते। ही एक प्रकारे देशाची राजधानी आहे। माझा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी नेहमीच संपर्क असतो आणि आम्ही चांगल्या प्रकारे समन्वय राखतो। मी केंद्रीय गृह मंत्रालयाशी चांगल्या प्रकारे समन्वय साधू शकतो आणि म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार ते करू शकत नाहीत असंही माझं म्हणणं नाही। ते देखील ते करू शकतात, परंतु माझा केंद्रीय नेतृत्वाशी जास्तीत जास्त संबंध येतो। त्यामुळे गृह मंत्रालय हे आमच्याकडे असावं, भारतीय जनता पक्षाकडे असावं असं मला वाटतं, असं फडणवीसांनी या मुलाखतीमध्ये उत्तर दिले। फडणवीसांचं हे सूचक विधान आता गृहमंत्री पदाच्या बाबतची त्यांची भूमिका स्पष्ट करतंय का हे येत्या काळात स्पष्ट होईलच। सध्या 7 डिसेंबरला महाराष्ट्र विधान भवनामध्ये नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडलाय। यामध्ये विरोधक आमदारांनी शपथ घेण्यास नकार दिलाय। मात्र येत्या 2 दिवसांमध्ये हे विशेष अधिवेशन चालू असणार आहे। दुसऱ्या दिवशी तरी विरोधक आमदार शपथ घेतायत का आणि तिसऱ्या दिवशी विधिमंडळात कामकाज सुरू होतंय का याकडे आता सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। महाराष्ट्र विधान भवनातील सर्व घडामोडींविषयी जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा। पाहत रहा लोकसत्तालय।